हॅलो स्टुडंट्स. सो या लेक्चरमध्ये आपण संस्कृत पेपर 2 चा लेक्चर सिरीज स्टार्ट करणार आहोत. ओके, सो संस्कृत पेपर 1 चा मोस्ट ऑफ द पोर्शन हा ऑलरेडी त्याची प्लेलिस्ट तयार आहे. सो आता आपण संस्कृत पेपर 2 बघणार आहोत. सो संस्कृत पेपर 2 मध्ये मेनली ज्या निरुक्ती आहे, परिभाषा आहेत, ओके, अजून अन्वय लेखन असेल, कथा असतील संस्कृत मधल्या, सो हे सगळे टॉपिक्स आहेत तिथे येतात. ओके, टोटल 100 मार्क्सचा हा पेपर असतो. ओके, त्याचा सिलेबस सुद्धा मी टेलिग्रामवर टाकलेला आहे. सो आपण या लेक्चर मध्ये फर्स्ट टर्म मध्ये जितक्या सुद्धा निरुक्ती येतात त्या आपण स्टडी करणार आहोत. ओके, सो बघा, फर्स्ट टर्म पहिले बघूया आपण निरुक्ती म्हणजे. सो निरुक्ती बेसिकली आपण बघितलं असेल, आता तुमचं BMS स्टार्ट झालेलं आहे. ओके, फर्स्ट इयर कॉलेज स्टार्ट झालं असेल, संस्कृत विषयाचं 1-2 तरी ऍटलिस्ट लेक्चर झालेच असणार आहे. सो तुम्हाला मॅडमने सांगितले असेल किंवा दुसरं देखील आपण बघतो, सर्वसंहिता अध्ययन असेल, पदार्थ विज्ञान असेल, प्रश्न असेल, क्रियाशील असेल, तिथे बघा आपल्याला श्लोक पाठ करायला सांगितले असेल. ऑब्विसली येस. सो ते जे आपण श्लोक पाठ करतो, सो त्याच्यामध्ये निरुक्ती हा तुम्ही शब्द ऐकला असेल. सो निरुक्ती म्हणजे काय, बेसिकली की एक टर्म असते. ओके, सो ते टर्मची जी टर्मिनॉलॉजी असते, म्हणजे ती टर्म कशी तयार झाली, ओके, ती टर्म जे असते, तो शब्द जो असतो तो कसा तयार झाला ते तिथे त्या श्लोकामध्ये दिलेले असते. सो तेच आपण इथे बघणार आहोत. हे आपल्याला सर्व श्लोक पाठ करायचे आहे. इझी आहे, पाठ होऊन जातात. असं बघून इतकं हे नका, टेन्शन नका घेऊ की बाप इतके सारे श्लोक आहे, पाठ कसे होणार, कसं होईल आपल्याला एक्झाम मध्ये. सर्व पाठ होतात, मलाही पाठ होत होते, पण मला ते एंड पर्यंत पाठ झाले, एकदम तोंड पाठ झाले. ओके, सो बघा, सर्वात पहिले आयु. आता आयु म्हणजे काय, तुम्ही ऐकला असेल शब्द, संहिता अध्ययन मध्ये ऐकला असेल किंवा क्रियाशरीरमध्ये. ओके, सो बघा, आयु म्हणजे काय, तर जे आपलं आयुष्य आहे त्याला संस्कृत मध्ये आयु म्हणतात. बघा, जो आयुर्वेद सुद्धा आहे ते 2 शब्दांनी तयार झाला आहे. आयु प्लस वेद म्हणजे आयुष्याचा जो एक ग्रंथ रहित, ज्याचं ते कसं वागावे, कसे राहावे ते त्या ग्रंथात सांगितलं आहे, तो आयुर्वेद ग्रंथ. ओके, म्हणजे तेच की सायन्स ऑफ लाईफ म्हणजे जी लाईफ आहे त्याला आपण आयु असं म्हणतो. ओके, तर त्याची निरुक्ती बघा की आयु हा शब्द कसा आला आहे, कसा तो तयार झाला आहे, आयु हा शब्दच का म्हटला आहे त्याला. बघा, आयु इति जीवनकाल म्हणजे जो जीवन काळ आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा तो जो लाईफ स्पॅन आहे त्यालाच आयु असं म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये. सिंपल, जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा जीवनकाल म्हणजे आयु. डन. हे आपल्याला पेपर मध्ये फक्त मी जसं लिहिलंय तसं लिहायचं नाही. ओके, सो पेपर मध्ये निरुक्ती विचारल्या कोणत्या पण 3 विचारतील. ओके, तर 5 मार्काला 3 विचारतात. ओके, आणि 10 मार्काला 5 विचारतात. ओके, तर बघा कसं लिहायचंय, निरुक्ती लिहायची आणि त्याचं 1-2 लाईन मध्ये एक्सप्लेनेशन हे कंपल्सरी लिहायचं आहे. ओके, सो मी तुम्हाला एक्सप्लेनेशन ते सांगत आहे की ते लिहिलेलं नाहीये, पण मी तुम्हाला सांगते, त्यामुळे नीट ऐकायचं. आयु म्हणजे काय, तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवनकाळ म्हणजे आयु. ओके, नंतर आहे श्लोक. शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोग झाले जीवितम नित्यगच्छ अनुबंध पर्याय आयु उच्यते. म्हणजे काय, तर शरीर म्हणजे बॉडी, इंद्रिय सेन्सरी ऑर्गन्स, सत्व म्हणजे आपले जे सत्व म्हणजे जे मन आहे, नंतर आत्मा म्हणजे आपले सोल आहे, नंतर संयोगधारी जीवितम म्हणजे त्या सर्वांचा जेव्हा संयोग झाला, तर सर्वांचं जेव्हा मिक्सचर झालं तेव्हा एक आयुष्य तयार झालं. समजलंय? ओके, असंच आपण तिथे लिहायचं आहे पेपर मध्ये एक्सप्लेनेशन. आणि नंतर काय, नित्यगच्छ अनुबंध पर्याय आयु उच्यते म्हणजे काय दिलं इथे की जीवितम, नित्यगच्छ, अनुबंध हे त्याचे पर्यायी नाव आहे, हे त्याचे सिनोनिम्स आहे. बघा, आता पर्याय काय आहे आयुर्वेद आयुची, धारी. धारी म्हणजे काय, तर धारण करणारा. बघा, आपल्या बॉडीमध्ये जो आयुष्य आहे, जे आयुष्य आहे ते आपल्या बॉडीला धारण करते, व्यापून टाकते. ओके, म्हणून त्याला धारी असं म्हटलं आहे. सो पेपर मध्ये हे जे 4 आहेत ना पर्याय, त्याचं सुद्धा एक लाईन मध्ये एक्सप्लेनेशन हे लिहायचंय. ओके, बघा, जीवित म्हणजे काय, जिवंत असणारा, जिवंत राहणारा. नित्य म्हणजे काय, नित्य असणारा, तो नित्य आहे. ओके, म्हणजे तो एक डेफिनाईट त्याचा एक टाइम पिरियड आहे. नंतर हे अनुबंध म्हणजे काय, सर्वांचा जे शरीर इंद्रिय सत्व आत्मा आहे त्यांचा अनुबंध म्हणजे त्यांना एक सोबत येऊन तयार झालेलं. ओके, समजलं. नंतर शरीर, बॉडी,
ऑब्विसली. सो शरीराची बघा निरुक्ती काय आहे, शिर्यते तत शरीरम, म्हणजे काय की क्षणोक्षणी म्हणजे टाइम टू टाइम जे झिजत जाते, जे जीर्ण होत जाते, म्हणजे टाइम टू टाइम जे आपण म्हणू शकतो जे कमी कमी होत जाते टाइम टू टाइम, ते शरीर. ऑब्विसली आपण जन्म घेतो, मोठे होतो, आपल्याला वाटते आपण वाढतोय वयाने, पण तसं नाहीये. आपली बॉडी ही कमी कमी होत जाते बघा. जेव्हा आपण एक ओल्ड एज मध्ये येतो तेव्हा आपले सगळे ऑर्गन्स हे ऑटोमॅटिकली स्लो झालेले असतात. कारण त्याच्या सेल ह्या ओल्ड झालेल्या असतात, त्या कार्य करू शकत नाही, म्हणजे त्या कमी कमी होत जातात. सो तेच आहे याचं म्हणणं की शिर्यते तत शरीर, जे क्षणोक्षणी झिजत जाते ते शरीर. सिंपल असं ते लिहायचंय. तर पर्याय काय आहे, काया, ओके, देह आणि क्षेत्र. मग क्षेत्र का बरं, की आपली बॉडी हे एक क्षेत्र आहे, एक प्लेस आहे, ओके, जिथे आत्मा मन हे स्थित असतात. ओके, त्यानंतर आहे मन. मन आपलं, ओके, मन्नते अवबुद्धते न्यायते अनिने इति मन, म्हणजे जे मन असतं तर ते आपल्या मनातून बघा आपण विचार करतो, आपण म्हणतो मनातून विचार करतोय, जे इमोशनल थिंग्स असतात त्या मनातून निघतात, म्हणजे ज्याला ज्ञान होते. ओके, आणि जे अवबुद्धते, ज्याच्याकडे एक स्वतःची बुद्धी आहे आपण म्हणू शकतो, तर ते मन आपण म्हणू शकतो. त्याचे पर्याय काय आहे, चित्त, चेत, मानस, सत्व, अतींद्रिय, हे त्याचे पर्याय आहेत. पेपर मध्ये असंच लिहायचं. त्यानंतर आहे अग्नी. अग्नी पदार्थ विज्ञानचं लेक्चर झालं असेल, पंचमहाभूत सांगितले असतील मॅम सरांनी, वायू, अग्नी, आकाश, आपलं हे त्वचा आणि पृथ्वी. ओके, सो हे आहे काय आपले सॉरी जल आणि पृथ्वी मी त्वचा म्हणते. ओके सॉरी. तर अग्नी, सो पंचमहाभूतांपैकी एक आहे तो अग्नी. सो अग्नीचा काय निरुक्ती, अग्निगतो. अग्निगतो म्हणजे काय की अग्नीला तिची एक गती आहे. ओके, बघा आपण बघतो जंगलामध्ये एका ठिकाणी आग लागली, सो ती आग कशी पसरत जाते, ऑटोमॅटिक ती एकामेकाला अशी आपल्याकडे घेत जाते. तर तेच आहे त्याचा अर्थ, की जी पसरत राहते, तिच्याकडे गती आहे, म्हणजे जी व्यापून घेते एकामेक दुसऱ्यांना, तर ती एक अग्नी आहे. नंतर काय ही निरुक्ती, उष्ण स्पर्शवत तेज, म्हणजे काय की ज्याचा स्पर्श उष्ण आहे त्याला तेज असे म्हणतात. सिंपल. तेज हा काय अग्नीचा एक पर्याय आहे. बघा पर्याय काय आहे अग्नीचे, तेज, धनंजय, अनल. हे बघा अनल MCQ आहे, हा आला होता खूप क्वेश्चन, मस्त आहे. कारण अनिल सुद्धा एक शब्द आहे. अनिल म्हणजे काय, वायू, पण इथं अनल आहे म्हणजे काय, अग्नी असं घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं. नंतर काय, दहन, वैश्वानर आणि पावक. हे जे सगळे जे पर्याय आहे ना, हे MCQ मध्ये येतात. ठीक आहे. नंतर आहे बघा जल. जलचं काय आता निरुक्ती, जलती जीवयती लोकांना लती अच्छादयती भूम्यादिन इति वा, म्हणजे काय की जलती जीवयती, जल काय करतं, लोकांना जीवन देतं. ऑब्विसली आपण बघतो थेरीज मध्ये, इव्होल्युशनच्या थेरीज मध्ये, की सर्वात आधी जन्म झाला तो कशात निर्माण झाला, जीव पाण्यामध्ये, म्हणजे काय जलाने काय दिलं, जीवन दिलं. त्यानंतर काय, लोकांना ऑब्विसली लोकांना सुद्धा जीवन दिलं. देन लती अच्छादयती भूम्यादिन, म्हणजे काय बघा आपली पृथ्वी आहे, त्या पृथ्वीकडे ऑल अराउंड पाणीच आहे. ओके, 70% पाणी आहे आपल्या पृथ्वीवर. सो बघू शकता की ते पृथ्वीला आच्छादन करत आहे. ओके, सो दॅट्स वाय त्याला जलाची ही निरुक्ती आहे. सेकंड काय आहे, शीतस्पर्शवत आप, म्हणजे आहे की शीतस्पर्श, त्याचा स्पर्श हा शीत आहे, थंड आहे, ते जल आहे. सत्वगेचा पर्याय काय आहे, तोय, आप, रस, नीर, वारी, उदक, अंबू, सलील आणि पळ. सो हे इतके सारे त्याचे पर्याय आहे, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. त्याची निरुक्ती आहे ना, आपल्याला 15 मार्कचे असतात. ओके, एक्झाम मध्ये 5 मार्कचा एक SQ असतो आणि 10 मार्काचा एक LAQ असतो. सो 15 मार्क आपले निरुक्तीमध्ये आणि परिभाषामध्ये हे फिक्स असायला पाहिजे, म्हणजे नो इफ नो बट, कारण हे
छोटे छोटे असतात टर्मिनॉलॉजीज, लगेच पाठ लगेच लक्षात, पर्याय लगेच पाठ लगेच लक्षात, असं एकदाच लक्षात होत नाही, प्रॅक्टिस केल्याने हे होत असत. ओके, तर बघा आता नेक्स्ट आपला आहे निरुक्ती वात. वात दोषाची निरुक्ती बघूया की वात दोष हा कसा तयार झाला. वात हा शब्द बघा, तत्र वागती गंधयोर इति धातू. धातू म्हणजे काय की संस्कृत मध्ये धातू म्हणजे व्हर्ब, जे इंग्लिश ग्रामर मध्ये आपण व्हर्ब असतो ना, तसं संस्कृत ग्रामर मध्ये त्याला धातू म्हणतात. ओके, सो हे जे व्हर्ब आहे ते कसं तयार झालं, हे वात हे एक व्हर्ब आहे. सो ते कसं झालं आहे, तत्र वा गती गंधयोर इति, म्हणजे वा, हे जे वा आहे याला आपण जर गती गंधयोर इति, वा हा एक धातू आहे, वा हा एक व्हर्ब आहे. ओके, सो याला जर वा का बरं, वात का बरं म्हटलं आहे, कारण तो एक गतीवाला आहे. ओके, त्याला एक स्वतःची एक मोशन आहे. बघा आपण हवा असते ती ऑलवेज मोशन मध्ये असते, ती एका ठिकाणीही राहत नाही. म्हणजे बघा वात पित्त कफ या तिघांपैकी फक्त वात दोषालाच एक मोशन आहे, बाकीचे जे पित्त दोष आहे कफ दोष आहे त्यांना मोशन नाहीये, ते स्वतःहून इकडे तिकडे बॉडीमध्ये जाऊ नाही शकत, त्यांना वाताचीच गरज असते इकडे तिकडे पसरण्यासाठी. ओके, सो बघा म्हणून जर वा या धातूला जर आपण गतिगंधयोर इति असं म्हणून जर त हा शब्द जोडला, अक्षर जोडलं, तर वात हा शब्द तयार झालाय, असं त्याचा अर्थ आहे. ओके, बघा पर्याय काय आहे, वायू, ठीक आहे, मरुत, अनिल, बघा अनल म्हणजे अग्नी होतं, अनिल म्हणजे वात आहे, लक्षात ठेवा, समीरण, पवन, प्रभंजन आणि अग्निसखा. बघा अग्निसखा, अग्निसखा म्हणजे काय, बघा मी म्हटलं होतं ना वनवा पेटत जातो, ठीक आहे, एका असा पसरत जाते आग, का, कारण त्याला वाताचा सपोर्ट असतो, म्हणून त्याला अग्निसखा असं म्हटलं. त्यानंतर काय, पित्त दोष. बघा तप संतापे, सिंपल आहे, तप संतापे म्हणजे काय की तो जो पित्त दोष आहे तो वाढत चालल्यानंतर तो त्याचा पूर्ण बॉडीमध्ये एक दाह तयार होतो. ओके, तर त्याला आपण पित्त म्हणतो. किंवा बघा क्रोध, अँग्री, ओके, अँगर ज्यांना जास्त असतो त्यांच्यामध्ये पित्त दोष जास्त असतो असं आपण म्हणू शकतो. तर बघा याचा पर्याय काय आहे, वन्ही, वन्ही, उष्ण, ओके, तेज, अग्नीचा पण पर्याय आणि पित्ताचा पण पर्याय तेज आहे. धनंजय, सेम आणि जाठर, ओके, म्हणजे ज्या स्टमक मध्ये असतं पित्त. ओके, त्यानंतर आहे कफदोष. कफदोषाचं काय बघा, केन ब्रॅकेट मध्ये जलेन, हे सुद्धा लिहायचं असतं. ओके, केन जलेन फलती इति कफ, म्हणजे काय की जे जलासारखं आहे आणि जे फलती म्हणजे जे वाढत राहते एका ठिकाणी बसून आहे, तर ते कफ आपण त्याला म्हणू शकतो. ओके, त्याचा पर्याय काय आहे, शीत, थंड असतं कफ, श्लेष्म, बघा श्लेष्म आलं होते एका याच्यात, श्लेष्म, नंतर बलास आणि सोम, हे कफाचे पर्याय आहे. ओके, सो ह्या ज्या आहे ह्या सर्व फर्स्ट टर्मच्या ज्या निरुक्ती आहेत. ओके, फर्स्ट टर्मच्या सर्व या 8 निरुक्ती आपल्याला पेपर मध्ये फर्स्ट टर्मला येणार आहे तुमच्या कॉलेज मधल्या. ओके, समजलंय, ठीक आहे, हे पाठ करायचंय टोटल 1-2 लाईन मध्ये याचा अर्थ लिहायचा आहे. झालं, तुम्ही सेकंड इयर फर्स्ट टर्म मध्ये पास. संस्कृत पेपर 2 नसते, दोन्हीचे पेपर एकच असतो. ओके, इंटरनल्स मध्ये. सो असं ते आहे संस्कृत पेपर 2च. ओके, सो व्हिडिओ बघा, प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघा सगळे संस्कृतचे व्हिडिओ. तुम्हाला नाही समजलं तर मला कमेंट सेक्शन मध्ये विचारत जा, तुम्ही विचारलं की मला मग तुम्हाला डाऊट सांगता येईल. ओके, सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.